पश्चिम बंगालसह 4 राज्यांमध्ये एप्रिलमध्ये विधानसभांचा धुरळा, मार्चमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळसह पुदुच्चेरीचाही समावेश. शासनाकडून शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना सुरुवात. शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. नागपूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती गोळा करण्याचं काम सुरू. मोबाईल फोनवरून कोर्टाचं समन्स बजावणं कायदेशीर करणं आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. हा अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या खटल्यामध्ये नागपुरातील लकडगंज पोलिसांनी 2 साक्षीदारांना मोबाईलवरून समन्स बजावलं होतं. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडी प्रकरणाची 24 फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात पुढील सुनावणी होणार. मनसे पदाधिकारी आणि नितीन पंडितांची हायकोर्टात याचिका. मनपा प्रशासनानं प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली. राज्यभरातील 633 एसटी बस स्थानकं आणि कार्यशाळांमध्ये 7,000 सीसीटीव्ही लावणार. सीसीटीव्ही बसवण्यासाठी तब्बल 111 कोटींचा खर्च अपेक्षित. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना 2025चा विंदा करंदीकर जीवन गौरव तर भालचंद्र नेमाडेंना साहित्य भूषण पुरस्कार जाहीर. साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरव.